अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे आषाढी एकादशी. या एकादशी बघा, आपण सर्वजण व्रत करत असतो. ही एकादशी सर्वात मोठी एकादशी मानली जाते. त्याचबरोबर दर महिन्यात 2 एकादशी अशा वर्षभरात 24 एकादशी येत असतात. प्रत्येक एकादशीचं नाव देखील वेगवेगळं आहे, त्याचबरोबर महत्त्व देखील वेगवेगळं आहे. त्याचबरोबर आपल्याला त्या निमित्तानं श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपांचं दर्शन घडत असतं. त्याचबरोबर एकादशी ही सर्वात मोठी आषाढी एकादशी मानली जाते. तर या दिवशी आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर बघा, या दिवसापासून तुम्हाला आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशीपासून संतती होण्यासाठी, पुत्रप्राप्ती होण्यासाठी तुम्हाला 41 दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा ही करायची आहे. यामुळं तुमच्या बघा, तुमची आई होण्याची जी इच्छा आहे, सुख आहे, ते नक्कीच पूर्ण होणार आहे. अगदी साधी आणि सोपी ही सेवा आहे. कुठलीही सेवा, कुठलाही उपाय करताना अगदी श्रद्धेने, विश्वासाने केला ना तर त्याचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असतं. तर आषाढी एकादशीला बघा, पंढरपुराला अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी काही उपाय आणि सेवा जर केल्या तर त्या निश्चित फलदायी ठरतात. अशीच एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. संतान प्राप्तीसाठी ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. ज्यांना मुलं होत नाही किंवा मुलं होण्यासाठी काही ना काही प्रॉब्लेम येत आहेत, काही समस्या आहेत, त्यांनी यावर बघा अत्यंत प्रभावी ही सेवा आहे. नक्की करून बघा, अनुभव हा येणारच आहे. अगदी श्रद्धेने जर ही सेवा जर केली ना तर त्यांच्या मनातील जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते. तर काय सेवा करायची आहे, ती कशी करायची आहे ती जाणून घेऊया. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, सर्वात पहिलं ही जी सेवा मी सांगणार आहे ती पती पत्नी म्हणजे दोघांनी मिळून ही सेवा करायची आहे. अगदी जोडीने ही सेवा करायची आहे. आता बघा, एकादशीच्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून रोजची जी तुमची कामे आहेत ती आटपून घ्यायची आहे. रोजची जी नित्यपूजा आहे ती देखील आटपून घ्यायची आहे. त्यानंतर घरातच ही एक सेवा करायची आहे. आपल्या देवघरातील जो बाळकृष्ण आहे तर बघा, त्याच्यावर तुम्हाला 41 दिवसांची ही प्रभावी सेवा करायची आहे. आता तुम्ही म्हणा, बघा, जर उद्या आहे आषाढी एकादशी आणि जर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल किंवा सुतक विटाळ जर असेल तर तुम्ही करू शकत नाही. तर तुम्ही नंतर येणाऱ्या एकादशीपासून जरी तुम्ही या सेवेला सुरुवात केली ना तरी चालणार आहे. तर किमान बघा, ही किमान पहिल्या दिवशी तुम्हाला जोडीने ही सेवा करायची आहे. शक्य असेल तर रोज अगदी 41 दिवस पूर्ण होतोपर्यंत जोडीने केली तर अतिशय उत्तम. नसेल तर काहीच हरकत नाही, परंतु पहिल्या दिवशी तरी जोडीने ही सेवा करायची आहे. अनुभव हा येतोच. ही सेवा एकादशीच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे. म्हणजे एकादशीचा दिवस असे पुढे तुम्हाला 41 दिवस कंप्लीट करायचे आहे. देवघरातील जो बाळकृष्ण आहे बघा, प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची ही मूर्ती असते. तो बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला एका ताटात किंवा ताम्हण असेल तर त्या ताम्हणात ठेवायची आहे आणि त्यावर गळती ठेवायची आहे. आता गळती जर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही अगदीच बघा, चमच्याने देखील पाणी घातलं ना तरी चालणार आहे. तर त्याने बाळकृष्णाला अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालत असताना काही सेवा देखील करायच्या आहेत आणि ही गळती देखील चालू ठेवायची आहे. तर बघा, गळती गळती असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर काहीच नाही तर तुम्ही चमच्याने पाणी घाला. परंतु हे कंटिन्यू पाणी तुम्हाला सेवा पूर्ण होतोपर्यंत चालू ठेवायचं आहे. तर सर्वात आधी अभिषेक करताना तुम्हाला
16 वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे. हे नित्यसेवेचे जे पुस्तक आहे त्यात तुम्हाला सहज मिळून जाईल. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने करा. खरं सांगते, नक्की अनुभव येईल. तर बघा, पुरुष सुक्तम तुम्हाला 16 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर हे म्हणून झाल्यानंतर तुम्हाला 1 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे. श्री सुक्तमची बघा फलश्रुती तुम्ही फलश्रुती म्हणत तोपर्यंत तुम्हाला गळती चालू ठेवायची आहे. आणि जेव्हा श्री सुक्तमची फलश्रुती म्हणणार आहात तेव्हा तुम्ही गळती बाजूला ठेवून द्यायची आहे आणि हात जोडायचे आहे. त्यानंतर संतान गोपाल मंत्र जो आहे तो देखील 108 वेळा जप करायचा आहे. हा मंत्र देखील तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल. तर बघा, दोघातून तुम्ही एकाने जरी हे पठण केलं ना तरी चालणार आहे. अतिशय सोपी ही सेवा आहे. ही सर्व सेवा करून झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती स्वच्छ करून पुन्हा देवघरात ठेवून द्यायची आहे. आणि जे अभिषेक केलेलं, अभिमंत्रित केलेलं जे पाणी आहे, ते तीर्थ आहे ना, ते त्या दोघांनीच म्हणजे त्या पती पत्नींनी ते प्राशन करायचं आहे. ते तीर्थ पिऊन घ्यायचं आहे. मग तुम्ही लगेच पिलात तरी काहीच हरकत नाही, पण ते दिवसभरात तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे. त्याचबरोबर ते तीर्थ जे आहे ते तिसरं कुणालाही द्यायचं नाही. घरातील व्यक्ती असो किंवा बाहेरून आलेली कुणालाही नाही, फक्त ते त्या पती पत्नीनेच ते पाणी प्यायचं. हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. ही सलग तुम्हाला 40 दिवस सेवा करायची आहे. आता बघा, दोघांना शक्य नसेल तर किमान तुम्हाला आता मिस्टर जर ऑफिसला जात असेल तर त्या स्त्री नंतर जरी रोज त्या स्त्रीने केली, पण पहिल्या दिवशी जोडीने करायचे आहे आणि नंतर तिने केली तरी चालेल, परंतु ते तीर्थ आहे ते रोज दोघांनीच प्यायचं आहे. हे मात्र लक्षात घ्या. अशी संपूर्ण 41 दिवस ही सेवा करायची आहे. आता सेवा चालू असताना जर मध्येच तुम्हाला मासिक धर्म आला तर तेवढे 4 दिवस 5 दिवस तुम्ही स्किप करायचे आहे आणि पुन्हा ती कंटिन्यू करायची आहे. हे मात्र लक्षात घ्या. तर अशी ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा तुम्ही सुरू करायच्या आधी बघा, अगदीच तुमच्या जवळपास जर स्वामी महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल, नाही तर दत्त महाराजांचं मंदिर जरी असेल तर तिथे जाऊन तुम्ही प्रार्थना करायची आहे. तुम्हाला पुत्र संतान व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे. 1 नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे. त्यांना चरणावर अर्पण करायचं आहे. मनोमन श्रद्धेने विश्वासाने हात जोडून तुम्ही त्यांना प्रार्थना करायची आहे. त्यांना शरण जायचं आहे. निश्चितच तुमच्या बघा, तुम्ही ही सेवा करून बघा, त्याचं निश्चित तुम्हाला फळ मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर संकल्प करून जरी तुम्हाला ही सेवा करायची असेल ना तरी देखील संकल्प करून देखील तुम्ही ही सेवा करू शकता. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.